बेकायदा बांधकामांचा आगर म्हणून बदनाम झालेल्या दिवा परिसरातील 17 बेकायदा इमारतींप्रकरणी उच्च न्यायालयानं गुरुवारी कठोर भूमिका घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांना स्वतः दिव्यात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की पत्करावी लागली. न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि आरिफ S डॉक्टर यांनी या प्रकरणी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्यांना सकाळीच आयुक्तराव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले. पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील त्या इमारतींच्या ठिकाणी पाहणी सुरू झाली. संपूर्ण पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचं पेव फुटलं असताना खुद्द महापालिका आयुक्तांवर दिव्यात जाऊन कारवाई करण्याची वेळ ओढवल्यानं ठाण्यातील बोकाळलेल्या बेकायदा कारभारालाही चपराक मानली जाते. संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत. कौसा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गना सातत्यानं केल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र कळवा, मुंब्रा, दिवा, डायघर भागात गेल्या काही वर्षात शेकडोनी बेकायदा इमारती उभ्या राहिल्या. मागील 2.5-3 वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत तर ही बांधकामं सुसाट पद्धतीनं उभी राहू लागली. या पार्श्वभूमीवर दिव्यातील 18 बेकायदा इमारतींच्या एका प्रकरणावर सुनावणी देत असताना उच्च न्यायालयानं थेट पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या इमारतींची पाहणी करावी आणि अहवाल सादर करावा असा आदेश दिल्यानं आयुक्तराव यांना शुक्रवारी सकाळीच दिव्याच्या दिशेनं कूच करणं भाग पडलं. दिव्यातील प्रकरणातील वादग्रस्त जागेवर म्हणजेच गट क्रमांक 178, 179 आणि 180 शीळ येथील 17 बेकायदेशीर इमारती तपासण्यासाठी न्यायालयानं स्थानिक न्यायालयाच्या माध्यमातून सक्षम अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयानं नेमलेल्या या अधिकाऱ्याने शुक्रवारी पालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पोहोचावं आणि तिथून आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील वादग्रस्त जागेला भेट द्यावी अशा न्यायालयाच्या सूचना होत्या. कोर्ट अधिकारी सकाळी 10:15 वाजता ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयात रिपोर्ट करतील आणि 11 वाजता स्थळ दर्शन करतील. दिव्यात इतकी गंभीर गैरव्यवस्था असल्यानं या पाहणी दरम्यान पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे असे आदेश न्यायालयानं दिले होते. न्यायालयानं ठाणे जिल्हा न्यायाधीशांना विनंती आहे की त्यांनी एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून या बेकायदेशीर बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी. त्यात पालिकेचे अधिकारी आणि आयुक्तांसह जबाबदारी निश्चित करावी. या चौकशीचा अहवाल चौकशी सुरू झाल्यानंतर 6 आठवड्याच्या आत सादर करावा. न्यायालयानं नेमलेला अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष व नोटिसा देण्याची प्रक्रिया राबवू शकतो. अशा गंभीर प्रकाराच्या बेकायदेशीररित्यावर आधारित अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील योग्य आदेश देईल. जर पालिकेचे अधिकारी दोषी आढळले तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगितलं.